वारंवार पातळ शौच होणं, अशक्तपणा जाणवणं किंवा पोटामध्ये मुरडा येणं याला जुलाब असं म्हणतात. दूषित अन्न, पाणी, संसर्ग किंवा पचनाच्या समस्यामुळे जुलाब होऊ शकतात. आज आपण एक सोपा घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. जुलाब झाल्यास सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीरातील पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. एक ग्लास स्वच्छ पाण्यात 6 चमचे साखर, अर्धा चमचा मीठ हे मिसळून हळूहळू प्या. हे द्रावण शरीरातील पाणी आणि क्षारांची कमतरता भरून काढायला मदत करतं. केळी, भात, दही आणि टोस्ट सारखे हलके पदार्थ खाऊ शकता. भरपूर पाणी आणि द्रव पदार्थ घ्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर जुलाब 2 दिवसापेक्षा जास्त काळ सुरू असतील, शौचामध्ये रक्त येत असेल, खूप ताप असेल, तीव्र अशक्तपणा जाणवत असेल किंवा लहान मुलांना व वृद्धांना जुलाब होत असतील तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. जुलाबामध्ये सर्वात मोठा धोका म्हणजे डिहायड्रेशनचा असतो. त्यामुळे पाणी आणि ORS घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. योग्य काळजी घेतल्यास साधे जुलाब लवकर बरे होऊ शकतात. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा.